हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर। तर कसे सर्व मजेत ना? नक्कीच मजेत असणार आहेत। तर आज आहे मोठी दिवाळी म्हणजेच तुळशी विवाह। तर तुम्हा सर्वांना तुळशीच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा। तर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील। तर सकाळी वगैरे उठून सगळे जे काही कामं होते ते आवरली आहेत। बरेच कपडे वगैरे पडले होते ते सगळे वॉश करून घेतलेत, लादी पुसून झाली आहे आणि आता जेवणाची तयारी चालू आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते। तर कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आणि कोणता ऋतू चालू आहे हेच कळत नाही कारण पावसाळा सकाळपासून। डाळ तर रेडी झाली आहे आणि आता काय बनवायचं आहे? चपाती। आता डाळ झाली आहे, भात बनवायचा आहे, चपात्या बनवायच्या आहेत, त्या आता बनवायला घेते मी। आणि जॅकने श्रीखंड आणलाय कारण आज काहीतरी गोड पाहिजे, सण आहे म्हणून। तर संध्याकाळी जर पाऊस नसेल तर कसं तुळशीचं लग्न वगैरे होणार आहे ते मी दाखवेन, आपल्या कोकणातील तुळशी विवाह। तर बघूया, असंच कंटिन्यू राहा पूर्ण ब्लॉग। इकडे बघा काय काय बोलतोय ते नक्की। करता करता माझा मोबाईल पडला असता या माणसाच्या नादात। काय नाही, मी लांब आहे उगाच। तुझाच व्हिडिओ करायचा होता ना। काय आहे हे? मिठाई। आ सीरीज ठाई मी मला तर दिसून दे। उचल सांडे गो। हा उठलाय काय? उचलणार नाही। नाही ना वे, जस्ट लादी बसलेली आहे बाई। नाही जा भात झाला। पुचकीशी वाजली। थांब जरा, खा आता। हात खाली घे, हात खाली घे। खाली म्हणजे तिथे सांडतंय त्याच्यावरती। नुसती शिस्त नावाचा प्रकारच नाही का? ह्या माणसामुळेच मी बेशिस्त झाले। मला काय शिस्त लावणार भेटणार ना, हे खरं आहे म्हणलं। ह्या माणसासारखं लाईफ पार्टनर तुला देत नाही मी बघतोय। काय लाईटला या माणसासारखा प्रेम करणारा माणूस, काळजी घेणारा माणूस मला नाही भेटू शकत। गेला 100%। साखर त्याला साखर भेटली तर म्हणतो ही काच कुठली। तू तोंडावर घेतलंस तर कसं मला भरवता येणार आहे? वेट सगळं खायचं ते नाही खायचं नका। बाय आमची काकाकडे, काकाने बोलवल्यावर आली। काका खाऊ देणार आहे बायला, होय ना बाय? इकडे ही छोटी बाय आली आहे बागेची। या हाय। चपात्या लाटायला काम चालू आहे जेनीचं। या चपात्या खायला, चपात्या लाटायला नाही खायला। जॅककडे आता कस्टमर आहे, नाट्याहून आलेत ते। तर इथे रत्नागिरीमध्ये आलेले आहेत, तर आत्ता इथे आलेत एवढा प्रवास करून। स्वतः तो काम करतोय। जेवण तर आपलं झालंय, जेवायचं बाकी आहे, 2:30 वाजलेत। जॅकचं काम आवरलं की मग जेवायला बसतो आम्ही। सो दाखवते तुम्हाला, दाखवायला भेटलं तर तो काम करतोय ते। ते देवासाठी प्रसाद काढलाय, चपाती, थोडीशी भाजी, श्रीखंड। आणि जेनी आता प्रसाद दाखवते, बघूया आता। चला, हे बघा आमचा कोंबडू, छोटासा कोंबडू। लेट झालंय आम्हाला, वाजलेत सांगता करेक्ट बरोबर 3:30 वाजलेत।
आणि आम्ही आता जेवायला बसतोय. जेनीची हाईट पुरत नाही. सगळं हे इथे इथे तिथे ते निर्माल्य आहे. याच्यात अगरबत्ती वगैरे. देवाला काय अक्कल दे म्हणून सांगू मी जेनीला. चला आता नैवेद्य दाखवून झालाय. कारण तुळशी विवाह आहे त्याच्यामुळे आम्ही थोडंसं नैवेद्य वगैरे दाखवून घेतलाय. आता जेवायला बसूया. पटापट जेवून घेऊया. जॅकचा कस्टमर होता तो गेलेला आहे. आता आम्ही तो पण भरपूर लांबून आला होता नाट्यातून. मी बोलली त्यांना व्हिडिओ मध्ये आणि दाखवलं सुद्धा जॅकचं काम. चहा घेतलं नाही. इथे शंकरपाळ्या सगळा मुंबईवरून आणलेला फराळ आणि इथे वडते आहे. आणि आम्ही युट्यूबला शॉर्ट्स मध्ये व्हिडिओ पोस्ट केलेत उत्तराखंड मधले. तर नक्की जाऊन बघा. चालेल बघतो. आवडतील तुम्हाला. मस्त मस्त आहेत. खादाड एवढं सगळं पुढ्यात घेऊन बसल्या. अख्खा डब्बा आणि एवढं पिशव्या. हा खादाडगिरी करतो ना म्हणून एवढा बारीक आहे. काय तो मालूम है. कितना खाता है तू. देखो पब्लिक कितना खाता है ये. मुंबईवरून आणलेला सर्व फराळ. हा घरात मोठा शाहू घरात मला. खा मग सगळा. हा एवढा आहे तेवढा पसारा. इकडे मिठाई. हे बघ आपण केलेले काळे भोर. आमचे सेकंड टाइमचे शंकरपाळे आहेत ना जरा फेल गेल्या. थोडेसे काळ्या पडल्या. हा हे आईंच्या इकडे गेलेले. चल खा पटापट. आणि माझे केस कापायचे बघ. मी आज हेअर कट करणार आहे. माझ्या केसांचं फूल आलंय. वेगळा कलर युनिक तरी छान वाटते. आणि इकडे आहे आपली तुळस. येल्लो जाईल की इकडे मी काढत आहे तुळशी विवाह निमित्त रांगोळी. इकडे मस्त अशी मी रांगोळी काढली तुळशी विवाह अशी. म्हणजे येत नाही मला रांगोळी पण ट्राय केले मोबाईलमध्ये बघून. रिझल्ट बघू शकताय. आणि आमच्याकडे युनिक पानं आली आहेत ग्रीन कलर नसल्यामुळे. इकडे मी आता मस्त रांगोळी वगैरे काढली. आता दिवे लावते आपल्या दरवाजासमोर. इकडे छोटीशी कोकू आहे. छोटीशी नाही मोठीशी आहे बघ. तिला बरं वाटतं बाबा. ऊब लागते तिला. अंडीवाली कोकू. कोकू रितेशची कोकू ती. काका काका आज मी करणार आहे माझ्या केसांचा नवीन काहीतरी लूक. बघूया. बटरफ्लाय करायचं मला. जॅक कोणता कट करतोय. कुक कट. स्टेट येऊन बघा माझा हेअर कट कसा करणार आहे जॅक. तो हेअर कटिंगसाठी बसले. दिवस आमचा गेला आणि आत्ता व्हिडिओ बनवत होतो त्याच्यामुळे मग आत्ता कटिंग करणार आहे. तर बघूया कसा कट केला जातो. आणि मला कुठे जायची गरज नाही. तसं कधीही करू शकते कारण माझा नवराच करणार आहे. मज्जा आहे बाई असं मला बरेच जण बोलतात. कारण मला पार्लरमध्ये जायची कधी गरज लागत नाही. घरीच जे आहे ते. फक्त आयब्रो करायला मी पार्लरमध्ये जाते. बघा थोडंसं दाखवते मी तुम्हाला. कटिंग करणार आहे. सकाळी वॉश केले मी केस मस्तपैकी. फटाक्यांचा पण आवाज येतो. देव तुळशीचं लग्न आहे त्याच्यामुळे आज सगळीकडे फटाके वाजतात.
आणि आजच्या दिवशी नाही थोडेसे मला मागे नाही जमले सोडवायला. नको नको प्लीज नको सोना, नाहीतर नकोच कटिंग करूस. ऍक्च्युली मला लॉंग हेअर खूप आवडायला लागलेत आजकाल, ते पण जॅकची कृपा. कारण त्याने कटिंग केल्यापासून माझे केस खूप चांगले वाढत आहेत आणि माझ्यानंतर बऱ्याच जणांनी कटिंग केलं आहे आणि त्यांचा रिझल्ट पण पॉझिटिव्ह आहे. आणि हो, मला एक गोष्ट सांगायची होती, राहून गेली. ज्यांना परवडतं ना त्यांनीच सलूनमध्ये जाऊन आपले हेअरकट वगैरे करावे. विनाकारण कोणी ज्यांना परवडत नाही, ज्यांना जमत नाही ना पैसे द्यायला वगैरे, त्यांनी करू नये. कारण हा इन्सिडेंट आमच्याबरोबर मध्येच घडला आहे, पण मी आहे ती वसूल केल्याशिवाय मी राहत नाही. कारण त्याची मेहनत, त्याचे कष्ट आहे ते हे मला माहीत आहेत. तो किती कष्ट करतो त्यासाठी. आणि ही कला म्हणजे खूप नशीबवान, म्हणजे ज्यांना जमतं तेच करू शकतात. कोणाच्या पण काय म्हणतात त्याला, कोणाला पण जमत नाही. आणि तो यामध्ये अगदी लहानपणापासून बोललं तरी चालेल, ह्या व्यवसायामध्ये आहे. सो त्याला शिकवायला येऊ नका कोणी, त्याने काम कसं केलं पाहिजे किंवा काय. आणि मला तरी वाटतं की आपण सलूनमध्ये या कुठलीही वस्तू घ्यायला जातो किंवा काय करायला जातो तेव्हा त्या वस्तूची किंवा त्या गोष्टीची पहिली प्राईस विचारतो. सो न विचारता आपण कुठली वस्तू घेत नाही. मार्केटमध्ये गेलो तरी आपण भाजी पहिली किती रुपयाला आहे, आपल्याला परवडेल की नाही हे विचारतो आणि त्याच्यानंतरच ती घ्यायची की नाही हे ठरवतो. तसंच सलूनमध्ये गेल्यावर सुद्धा, किंवा तुम्हाला घरी येऊन कोण होम सर्व्हिस देतं आहे ना, फ्रीमध्ये कोण देत नाही, पण माझा नवरा देतो फ्री, म्हणजे अजिबात होम सर्व्हिस घेत नाही. तरी पण लोक अति शहाणपणा करतात स्वतःचा. प्लस ओळखीचं असल्यामुळे तो कमीसुद्धा घेतो, म्हणजे जे सलूनमध्ये कॉस्ट घेतो त्यापेक्षा कमी घेतो ओळखीचे असले तर. आणि तरी पण लोकांना परवडत नाही. आश्चर्य वाटतं. आणि सांगताना असे सांगतील का आम्ही एवढे 100-50 रुपयात कोणी कटिंग करत नाही, हे मला आता चांगलं माहिती आहे. अगदी मुंबईला असेल तरी पण लोक आम्हाला असं समजतात की आम्ही अलिबागवरून आलो. सो जाऊ दे, अशा नेगेटिव्ह लोकांना आम्ही इग्नोर करतो. आपण माझा हेअरकट एन्जॉय करूया. हे बघा एवढे लांब लांब कट केलेत, ती मला अशी मिशी सूट होते. आणि हे टकल्यावर माझ्या जिकडे गेले तिकडे लाव एवढे केस कट केले. सोने पण ते पाठी बघ ना, काय नाही हे फक्त वाईट वाटतंय. बाय बाय. इकडे वैतागून माझे हेअर कट झाले. आता ड्रायर मारायचा, तो पण वैतागूनच. काय बोलायचं. चला आता ड्रायर सेट करून देतोय तो माझे. इकडे हेअरकट झालाय माझा डन. छान वाटतंय, बटरफ्लाय हेअरकट. तर जॅकने केलाय. तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा कमेंटद्वारे. मला तर खूप छान वाटलंय, हॅप्पी आहे मी. आता फिरव बस. सो अशा प्रकारे मी झाली आहे रेडी. आणि आता जातोय आमच्या शेजारी काकांकडे, तुळशीचं लग्न आहे त्याच्यामुळे. तर चला, मी आणि रिद्धी आहे माझ्यासोबत, तर जाऊया पटापट.
थोडा वेळ बसलो आणि नंतर मग आता घरी आले, जेवले वगैरे आणि आता आराम करायचा आणि व्हिडिओ आणि आपला ब्लॉग इथेच एंड करायचा टाईम आला आहे. तर भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन. कोकणातील तुळशी विवाह तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटद्वारे. व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. बाय बाय, गुड नाईट.